नवापूर पंचायत समिती गणाकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। नंदुरबार आज दिनांक 13/10/2025 रोजी नवापूर पंचायत समिती गणाकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। नगरभवन टाउन हॉल नवापूर येथे ही प्रक्रिया श्री स्वरूपसिंगजी हिरानाईक यांच्या उपस्थितीत श्री महेश चौधरी उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या हस्ते पार पडली। यावेळी तहसीलदार नवापूर, पोलीस निरीक्षक, निवासी नायब तहसीलदार व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पंचायत समितीच्या एकूण 20 गणांसाठी करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले। पंचायत समिती निर्वाचक गणाचे क्रमांक व नाव ज्या प्रवर्गाकरिता राखीव होईल त्या आरक्षणाचा प्रवर्ग गण 13 आमलाड अनुसूचित जमाती स्त्री, गण 14 नवागाव अनुसूचित जमाती गण 15 भरडू अनुसूचित जमाती स्त्री, गण 16 अंजने अनुसूचित जमाती, गण 17 शेही अनुसूचित जमाती स्त्री, गण 18 श्रावणी अनुसूचित जमाती स्त्री, गण 19 करंजडी अनुसूचित जमाती स्त्री, गण 100 खांडबारा अनुसूचित जमाती, गण 101 मोराणी अनुसूचित जमाती, गण 102 डांग अनुसूचित जमाती स्त्री, गण 103 खानापूर अनुसूचित जमाती स्त्री, गण 104 हडदपाणी अनुसूचित जमाती, गण 105 चिंचपाडा अनुसूचित जमाती, गण 106 विसरवाडी सर्वसाधारण, गण 107 रायंगण अनुसूचित जमाती, गण 108 कोडदा अनुसूचित जमाती, गण 109 गडद अनुसूचित जमाती स्त्री, गण 110 खेकडा अनुसूचित जमाती, गण 111 करंजी बुद्रुक अनुसूचित जमाती स्त्री, गण 112 नागरी अनुसूचित जमाती। या आरक्षण सोडतीमुळे नवापूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले। अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव जागा मोठ्या प्रमाणात असल्याने निवडणुकीत या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणार आहे। जो आपला विसरवाडीकर राहिला होता तो सर्वसाधारणसाठी शिल्लक राहिला, त्याला आरक्षण म्हणता येत नाही। नंतर मग ज्या आपल्या 19 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या होत्या त्यापैकी ज्या 10 चिठ्ठ्या पहिल्या निघणार होत्या ते 10 महिने आपण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित करणार होतो। तर त्यानुसार 93 आमला 110 ठेका 97 शी 109 प्रमुख 109 गड 95 भरडू 103 खानापूर 98 श्रावणी 99 करंजाळी 111 करंजी बुद्रुक अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले। जो आपला विसरवाडी शिल्लक राहिला होता तो विसरवाडी सर्वसाधारण म्हणून आहे। अशा प्रकारे आपल्या नवापूर पंचायत समितीसाठी जे गणांसाठी आरक्षण होतं ते आरक्षण पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला यात काही शंका किंवा विचारायचं आहे का? ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज।